आज मी तुमच्यासाठी मस्त अशी केकची रेसिपी घेऊन आलेली आहे। तर हा आहे टी टाइम केक, मावा केक। एकदम सोपी रेसिपी आहे, मस्त सॉफ्ट स्पंजी, त्याचबरोबर चवीला तर भन्नाटच आहे हा केक, कारण याच्यामध्ये मी मावाचा यूज केलेला आहे। एकदम झटकीपट रेसिपी, एकदम सोपी आणि एकदम साधी। चला रेसिपीला सुरुवात करूयात। पहिल्यांदा तर इथं आपल्याला दूध घ्यायचं आहे, तर साधं दूध चालेल, गरम दूध चालेल, कारण दूध आपल्याला गरमच करून घ्यायचं आहे। त्यामुळे कुठल्याही टेम्परेचरवरचं दूध घ्या आणि एका पॅनमध्ये टाका। तर सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, मी इथं सांगितलं तरी तुमच्या लक्षात राहणार नाही ते, त्यामुळे मी तिथं दिलेली आहे रेसिपीची लिस्ट, ती तुम्ही स्क्रीनशॉट काढून पाहू शकता आणि त्यानुसार केक बनवू शकता। नंतर मी या दुधामध्ये घातलेली आहे साखर, त्याचबरोबर विलायचीची कुटून घातली आहे, तुम्ही विलायचीची पावडरही घालू शकता। माझ्याकडे हा मावा फ्रीजरमध्ये ठेवला होता, त्यामुळे घट्ट झाला आहे, म्हणून मी याला किसून घेते। जर एकदम मऊ असा मावा असेल, फ्रेश जर तुम्ही आणला असेल तर तो डायरेक्ट न किसताही तुम्ही टाकू शकता। मी इथं किसून घातलेला आहे। आता याला काय करायचं, छान अशी उकळी काढून घ्यायची, कारण मावाचा जो उग्रवास असतो ना तो जाईल त्यातनं आणि आपली साखरही मेल्ट होईल आणि मावाही दुधामध्ये छान असा मिक्स होऊन जाईल। आता याच्यामध्ये मी काय करणार आहे, उकळी फुटल्यानंतर इथं तूप घालणार आहे। हा केक मी घरीच बनवते, सेल वगैरे काही करणार नाही, म्हणून मी इथं तूप घातलं आहे। जर तुम्हाला सेल करायचा असेल, म्हणजे विकायचा असेल, तर तुम्ही याच्यामध्ये बटरही घालू शकता। मी 2 चमचे तूप घातलेला आहे। आता हा गॅस आपण बंद करूयात आणि याला रूम टेम्परेचरवरती ठेवूयात, म्हणजे एकदम थंडही नाही आणि खूप जास्त गरमही नाही, कोमट आपल्याला ते घ्यायचं आहे। नंतर त्याआधी आपल्याला काय करायचं, एका बाउलमध्ये इथं मैदा काढून घ्यायचा आहे। मैदा किती, तर मी इथं 1.5 कप मैदा घेतलेला आहे। मी जसं की सांगितलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं लिहिलेलं आहे, तिथं जाऊन तुम्ही नक्कीच पहा। आता मैद्यामध्ये टाकायची आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा। तुम्ही याच्यामध्ये मिल्क पावडरचाही वापर करू शकता, तो ऑप्शन तुमच्यापाशी आहे, म्हणजे 2-3 चमचे तुम्ही मिल्क पावडरही वापरू शकता। आता हे जे आपण दूध बनवलं होतं, तर ते काय करायचं, डायरेक्ट जे मैदा वगैरे होता ना त्याच्यामध्ये घालायचं, पण थोडं थोडं करून घालायचं आणि याला छान असं मिक्स करायचं। कोमट असलं तरीही काही प्रॉब्लेम नाही, त्याला तुम्ही घालू शकता आणि याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स जर ॲड करायचे असतील तर तेही तुम्ही ॲड करू शकता। आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथं मी फक्त 1 कप दूध वापरलं होतं, त्यामुळे मला दूध अजून लागणार आहे, म्हणून मी इथं अजून अर्धा कप दूध घेतलेलं आहे। त्याच पॅनमध्ये मी दूध टाकलं आहे आणि खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही याचं बॅटर बनवायचं, कारण आपला जो टी टाइम केक आहे तर तो जास्त असा सॉफ्ट पण नसतो आणि खूप जास्त हार्ड पण नसतो। मी इथं पाहू शकता तुम्ही दूध गरमच घेतलेलं आहे, कारण मगाशी मी दाखवलं त्याप्रमाणे दुसऱ्या पातेल्यामध्ये मी दूध गरम करायला ठेवलं होतं, म्हणून मी डायरेक्ट टाकलेलं आहे। तुमच्याकडे असेल तर कोमट घ्या, नाही तर जास्त हार्ड बनायची शक्यता असते केकची। आता मी इथं कुठल्याही तुम्ही ट्रेमध्ये हा केकचं बॅटर काढू शकता। माझ्याकडं अशा चौकोनी म्हणजे आकाराचं केकचं टिन होतं, तर त्याच्यामध्ये मी बटर पेपर लावलेला आहे, म्हणजे इझिली हा केक आपला रिमूव्ह होईल म्हणून। आता हे बॅटर टाकायचं आणि याच्यावरती जर तुम्हाला पाहिजे असतील की ड्रायफ्रूट्स वगैरे किंवा छान असा दिसावा केक म्हणून तुम्ही इथं ते ड्रायफ्रूट्सही कट करून टाकू शकता। तर हा केक मायक्रोवेव्हला लावून घेऊयात। तुम्ही याच्या अगोदर ऐकलंच असेल, मी मायक्रोवेव्ह प्रीहीट करायला लावला होता 180 सेल्सिअसला। आता मी हा केक इथं दाखवलेला आहे खरं तर 11 मिनिटासाठी, म्हणजे सॉरी 10 मिनिटासाठी, पण ऑलमोस्ट मला सगळा मिळून टाईम लागलेला आहे 14 मिनिटं आणि 14 मिनिटानंतर मी हा केक काढला, त्याला थंड केला आणि तुम्ही पाहू शकता हा छान असा कलर आलेला आहे। खूप जास्त असा सॉफ्ट पण नाही आहे हा केक आणि हे बघा अशा प्रकारचं झालेलं आहे। याला आता आपण कट करून घेऊयात। तर तुम्हाला कशा आकारात हा कट करायचा आहे तो ऑप्शन तुमच्यापाशी आहे, म्हणजे कसाही कट करा। थोडासा वरतून हार्ड असतो, जर तुम्ही वलं कापड असं करून टाकलं, म्हणजे केक शिजल्यानंतर आपण जेव्हा मायक्रोवेव्हमधून किंवा गॅसवरतून काढतो त्यावेळेस वलं कापड असं थोडंसं नॉर्मल वलं कापड टाकलं ना त्याच्यावरती, तर वरतून हार्ड नाही होत। जर तुम्हाला वरतून एकदम हार्ड नको असेल तर तसं तुम्ही करू शकता। आणि जर गॅसवरती हा केक बेक करायचा असेल तर आपल्याला कमीत कमी 20 मिनटं तरी 20 ते 25 मिनटं टाईम लागू शकतो। तर ती मेथड ऑलमोस्ट सगळ्यांना माहितीच आहे की कुकर किंवा एखाद्या कढईमध्ये मीठ टाकायचं आणि काहीतरी स्टँड ठेवायचं, आधी 10 मिनटासाठी जे भांडं आहे ते गरम करायचं आणि नंतर केक
बेक करायला ठेवायचं. त्यानुसार तुम्ही बिना मायक्रोवेव्ह किंवा अवनचाही केक बेक करू शकता. बघा मस्त असा सॉफ्ट एकदम स्पंजी असा केक तयार झालेला आहे की नाही सोप्पा. फक्त 2च स्टेपमध्ये हा केक तयार झालेला आहे. मग तुम्ही कधीही बनवू शकता आणि याचा टोस्टही बनवू शकता. म्हणजे यालाच परत अजून मायक्रोवेव्ह केलं तर छान असं हार्ड होतं हे आणि घरच्या घरी मस्त असं मावा टोस्ट पण तयार होतो. तर ते तुमच्या हातात आहे की तुम्हाला टोस्ट खायचा आहे का हा केक. जर बोर झाला ना तुम्ही हा केक खाऊन तर मग याचा टोस्ट बनवा आणि मग खा मस्त. त्याचबरोबर मी चहा देखील केलेला आहे, कारण म्हटलं आता केक तर बनवला आहे आणि संध्याकाळची वेळ पण झाली होती, तर म्हटलं चहाबरोबर मस्त असा केक एन्जॉय करूयात. तर एकदम सोपी अशी केकची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली. रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत भेटूयात, तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा.